आजही निवडणुका रस्ते, वीज आणि पाणी याच विषयावर लढवल्या जातात. तुमच्या मतांचा अपमान झाला असून देशात महाराष्ट्र मजाक बनला आहे, तेव्हा नवा विचार करा. महाराष्ट्राच्या नवनिर्माणासाठी एकदा मनसेला संधी द्या, असं आवाहन करून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी येत्या 20 तारखेला गाफील राहू नका अशी साद मतदार राजाला घातली. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अविनाश जाधव, ओवळा मजिवडा मतदारसंघातील संदीप पाचंगे आणि कळवा मुंब्रा मतदारसंघात ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव या 3 उमेदवारांसाठी शुक्रवारी रात्री राज ठाकरे यांची जाहीर सभा ठाण्याच्या गावदेवी मैदानात पार पडली. यावेळेला राज ठाकरे यांनी परखड विचार मांडले. मतदारांनो, एकदा संधी दिली तर 5 वर्ष जातात. एवढं वाटोळं झालंय ना, फक्त एकदा संधी द्या आणि येत्या 20 तारखेला गाफील राहू नका. गेल्या 5 वर्षात झालेल्या मतांचा अपमान विसरू नका, असं विधान ठाकरे यांनी केलं. 24 तास तुमच्यासाठी धावणारी ही तरुण मुलं उमेदवार म्हणून तुमच्या समोर दिलीत. हे माझे उमेदवार जिंकून आल्यानंतर तुम्हाला त्यांना भेटायची कोणतीही अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही, असा विश्वास राज ठाकरे यांनी आजच्या सभेत दिला.